चला आज सगळ्यांची सुट्टी आहे घरी म्हणून पनीरची भाजी बनवते बरं का. ना गणी आणि ती पण सुट्टी आहे. सुट्टी नाही, सुट्टी घेतली आहे. पाऊस जास्त आहे नाशिकमध्ये म्हणून आज जास्तीत जास्त लोकांनी घरी जावं म्हणून आई पण राहिले घरी. नाही मस्त मस्त फ्राय करून घेते मी पनीरला. आणि मग आपण बनवूया मस्त मस्त टेस्टी टेस्टी पनीरची भाजी. तर आज हनीचे पप्पा घरीच आहे, पाठवलंच नाही त्यांना, म्हटलं उगीचंच, कारण की त्र्यंबकेश्वरकडे जायचं असतं, तिकडेचा रस्ता आहे त्यांचा, म्हणून म्हटलं आज राहू दे, नका जाऊ, म्हणून ते आज घरी आहे. तर फ्राय होऊ देते मस्त आणि आपण बनवूया ना कधी. आणि वाट बघते कधी होणार कधी नाही, कधी होणार कधी नाही, यामध्ये कधी खायला भेटेल ना गाणी, कधी खायला भेटेल कधी नाही असं होऊन गेलं गाणीचं. पाऊस बघूया का. तर कालपासून सारखा म्हणजे चालू आहे पाऊस, नुसतं ओलं ओलं किचकिच झालेलं आहे सगळं ना ग. गाईस बटाटे पण टाकलेले आहेत बरं का आपले. पनीर मी मस्तपैकी फ्राय झालेले आहे आणि आता आपण टाकणार आहे मस्तपैकी, काय टाकणार आहे, मसाले टाकणार आहे. तर आपले बटाटे आपल्याला आधी शिजवावं लागेल बरं का, म्हणून मसाले आता अजून टाकायचं आपल्याला. काय टाकायचं आहे, लहसुन पेस्ट, ठीक है. चलो बढ़िया बढ़िया बनाते हैं हम लोग. टेस्टी बनाते हैं आज सभी. तर आपली भाजी बघा मस्तपैकी झालेली आहे. बढियावाली भाजी झाली आपली पनीरची भाजी. बटाटे पण मिक्स केलेले मी त्याच्यामध्ये. आणि इकडे झाले आपल्या पोळ्या. पोळ्या पण झालेल्या आहे मस्त मस्त गरमागरम. आता जेवायला बसतो आम्ही लगेच, कारण की थंड झाल्यावर मजाच नाही जेवणाची. तर बघा छान छान भाजी पण झालेली आहे आणि आई पण रेडी आहे खायला. भूक पण लागलेली आहे, 12 वाजून गेले आणि आता बसतो जेवायला ना ग पिलू. आणि भूक लागली केव्हाची, कधीची वाट बघते. आणि भूक लागली, जा हँड वॉश करून ये. काय करते तू, क्लेच खेळत राह तू. तर आता जेवायला बसतो आम्ही. चला, पप्पा कुठे गेले, आय थिंक बाहेर गेले. तर कपडे आपले खूप जास्त ओढलेत आणि तिकडं पण खूप जास्त कपडे आज धुवून घेतले बरं का मी. तर हनीचे पप्पांचे जास्त निघाले कपडे बघा, खूप सारे कपडे निघाले हो. आणि पाऊस तर सारखा चालू आहे. चल हां हो, हनीची पोळी तर जळालीच ग. आणि मी छोटीशी पोळी बनवली होती आणि माझं लक्षच नाही फिरवायचं. चला जेवण करूया. हां जेवण कुठे जेवण बनवते, हां तिकडे किचन आहे का. मी तर बंद कर गॅसवाली, असं नाही उघडायचं, तसं नाही करायचं. हां पण ते उघडायचं नाही बरं का. आणि बघा कुठं खेळते.
ओढ नको, ओढ नको, ओढायचं नाही, गाडी पडेल बरं. हां मग ओढायचं नाही. आणि कुठं खेळते तर हळूहळू खेळ बरं, ती गाडीला ओढायचं नाही. तर भांडे होते, भांडे घासले. आत्ता भांडे घासले बघा, माझे दुपारचे होते भांडे, स्वच्छ केली, झाडझूड करून घेतली. आणि आजचं कारण होतं की म्हणजे आज सगळ्यांना शाळेत नाशिकमध्ये सगळ्या शाळांना बंद म्हणजे आजचा दिवस बंद होतं. तर ढग फुटणार आहे बा असं मेसेज आलेलं होतं सगळ्यांना. तर सगळ्या शाळा बंद आहे, स्कूल. तर तसं काहीच झालेलं नाही आहे. तर मी आज हनीच्या पप्पांना सुद्धा पाठवलेलं नव्हतं सकाळी, ते आज घरीच थांबले. काय असं बेटा, पोळी हां फेको कचरा डझन. तर काहीच झालेलं नाही आहे. पाऊस आहे, एकदम बारीक बारीक आहे. पण तिकडे त्र्यंबकेश्वर जास्त तिकडे आहे पाऊस. म्हणजे पाऊस आहे पण असे पाणी नालं वाहत आहे जास्त, पाणी भरून गेलेलं आहे. पण इकडं व्यवस्थित आहे. आणि मला आता आज असं वाटतं आहे की पाठवून द्यायला पाहिजे होतं हनीच्या पप्पांना. आजचा दिवस बुडाला त्यांचा. तर ते मला बोलताय, सारखे बोलताय की मला उगीचच थांबवलं, घरी पाठवलं नाही असं तसं. म्हटलं आता झालं असतं तर ते, कारण की त्यांचा रस्ता तिकडंच आहे, त्र्यंबकेश्वर जवळच आहे त्यांची कंपनी, तिकडूनच जातात. मग मला भीती होते, म्हटलं उगीचच ते रस्ते बिस्ते खराब झाले काय, धसले बिसले बा असं. तर ते मला बोलताय की कुठे परत सांगताय की मला उगीचच एक दिवस बुडवला माझा बा असं. पण आता भीती असतेच ना प्रत्येकाला. तर मी थांबून घेतलं, काही हरकत नाही एक दिवस थांबलं तर. तर वातावरण दाखवते तुम्हाला कसं आहे बाहेरचं. सकाळचं तसंच आहे बरं का. हे आज हनीच्या पप्पांनी पूर्ण गाडी धुतली. छत्री बघा हनीचं, हे हनी कुठं खेळते. पप्पा ओले होतील ग हनी. तर बघा कपडे इकडे पण आहे आणि तिकडे पण आहे. तर आता आमचे पप्पा बाहेर गेले आणि छत्री पण नाही घेऊन गेले, असेच चालले गेले. आणि आता बारीक बारीक पाऊस पण सुरू झाला. तर आता येते. आणि आमच्या आणि बघा कुठं खेळते बघ, कुठं पण खेळायला लागते. छत्री ठेवली तिथं बनवून ठेवलेलं आहे. काय ग, कुठं पण खेळायला लागते, कुठं पण ॲडजस्ट होऊन जाते ती. कुठं पण घरात दोन गाड्या आहेत तिथं मध्ये खेळायला लागली झोका. तर असं होतं आजचा दिवस म्हणजे आज सगळेजण म्हणजे नाशिकमध्ये हे ढग फुटणार आहे असं सगळ्यांना माहीत पडलं ना, मग घाबरून गेले काही लोक. पण व्यवस्थित आहे. सो काय ग पप्पा आले का? पायी गेले, गाडी धुतलेली आहे ना, गाडीला आता चिखल बिखल लागू द्यायचं नाही, घाण लागू द्यायचं नाही, माती बिती, म्हणून गाडी आजचे दिवस काढणार नाही ते. तर गाडी धुवायला 2 तास लागलेले आहेत बरं का. म्हणून मेहनत वाया नाही जायला पाहिजे ना एका दिवसासाठी. आता उद्या जाईल बघा गाडी अशी गंदीपटक होईल ना, तिकडून चिखल बिखल, लांब प्रवास ना, म्हणून गाडी खराब होऊनच जाते म्हणा, मातीची भरूनच जाते. तर आजचा दिवस व्यवस्थित राहील नाही तर उद्या बघा अजून परत भरतो. तर आता पावसाळ्याचे दिवस तसंच होणार आहे की नाही, भरूनच जातात गाड्या. तर आता बाहेर गेली, आता येतील. हो काय ग, आज बनवणार आहे, काय बनवणार आहे? हनीला काय आवडतं ते. हनीला काय आवडतं? मला करायला आवडतं. हां तेच बनवत आहे. तर आज चिकन बिर्याणी बनणार आहे गाईस. आज तर दिवसच चांगला आहे, खूप चांगला आहे वाटतं मला. टुडे इज, कसा दिवस आहे आजचा, कसा आहे आजचा?
तुमच्यासाठी चांगलं आहे. तुमच्यासाठी म्हणजे तुझ्यासाठी कसं आहे हा माझी ड्युटी उडून गेली. हा मग एक दिवस बुडाले नको का नको ना ते फुटून जाईल ना तरी सांडवेल खायचं आहे एक दिवस बुडाले तर काय झालं चिकन धुवून घेतलं आहे आहे पेस्ट कांदा डाला है इसमें हमने भूनने के लिए कांदा डालना है. भुनने के लिए का भुनने के लिए भाजायला. भाजायला थोडंसं भाजून घेऊ कांद्याला. व्यवस्थित खाते तू व्यवस्थित हा ते ऐकते थोडी तिला दही आवडते म्हणून ती खातेच दे इकडे थांब थांब बेटे लय जरा उडतं ते बस 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 ए आई ऐक ना माझी ऐ बस ग बस हो 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 आपण कशी करतो घाणेरडी काय पण बोलत असते हा खायावर तुला खायचं तुलाच खायचे आता काय हसते तर आज आम्हाला सकाळी मस्त पनीर बनली होती आणि आता चिकन बिर्याणी आजचा दिवस तर आमचा लय भारी चाललाय बरं का आराम पावसामुळे आराम. हां आजचा दिवस सुखाचा होता सुखाचा टुडे इज सुख डे आता सुख अब बनाएंगे हम चिकन बिरयानी और इसमें हम दही भी डालेंगे है ना आणि आमचा कुकिंग मास्टर तर आहेत म्हणा आपला मास्टर आहे आपला मास्टर कुठं आहे हा आमचा ज्युनियर मास्टर आहे चाल दे बाई ते काय खाली दही काढली की तू हे त्याच्यामध्ये हे काय ओल्लं ओल्लं झालं इकडे हां याचं असेल भांड्यांचं हे बघ किती किती घाण आहे कोथिंबीर किती गंदी वाटतंय ती चिखलाची धुवा लागेल हा ना हे तर दांडे दांडे काढून घ्यावे लागतील खूपच घाण दिसते माझा पाव काढायचं तसंच राहील लाल मिरची कधी टाकायची जास्त का बरं टाकायची नसते लाल जास्त नाही टाकायची जास्त थोडीशी हां तो हा मसाला हा होता ना कोणता अंबारीचा तो एक कोणता मसाला होता आहे ना याच्यामध्ये चिकन मसाला का कोणता तरी मसाला मीठ मसाला आहे ह्याच्यात बघ बरं चांगलं वास येतोय का येतोय थोडाफार भारी दिसते बिर्याणी आपली अजून तांदूळ टाकायचे बाकी आहे बरं का पण त्याची ग्रेव्ही भारी वाटते मला तर थोडं थोडं हे दिसेल काय म्हणतात तरी सुटायला हळूहळू बरे वाटते ना ही काय करते कंपास दाखवते पाणी देऊ का नाही का हां दही टाकलेली ए ना 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 त्याच्यावर नको ठेवू ना आता लिंबू टाकाल
हं? थोडासा लिंबू टाक. बढ़िया लग रहा है भाई. गॅस चालू आहे का नाही? चालू आहे ना. हलकीच राहते फास्ट नको. आता भारी वाटेल ना ते. बन रहा है बन रहा है. बन रहा नहीं बंद कर दिया इसने. तर अशाच प्रकारे आपली बिर्याणी तयार होते हळूहळू आणि मग नंतर दाखवते झाल्यावर. आपण काय टाकतोय? राईस. राईस. हलकासं बॉईल झालेलं आहे चिकन. आता टाकते राईस. बढियावाला बनवणार आहे बरं का. टेस्टी टेस्टी येणार आहे. तर मी फक्त तांदूळ टाकते. एवढं माझं काम होतं आजचं. मेन काम तांदूळाचं होतं. कैसा लग रहा है? ठीक बा. ठीक बा. ठीक आहे, आता फायनल चेक करूया आपण. थोडा वेळ शिजायला ठेवून देऊ. बघू आपली बिर्याणी कशी होती ते. चला गाईस, आपली बिर्याणी झाली रेडी. बघा. बढिया बढिया झाले रेडी. चला बसा. कुठे गेली आमची वाली? चला. हे काय हे काय हे काय? हां, सरक. कुकर घेऊन जातो मी. सरक. कुकर लेके जाएंगे और खाएंगे मजे मजे. चल गाय पोरी. हा आहे आमचं $5 सिट सिट हिअर. प्लेट. अजून काय राहिला? लिंबू, कांदा आहे का सगळं? ओके. चल बेटा, हात धुतला तू? हां जा. चल मी वाढते. जा. धुतला? चल मग इकडे. लेग पीस कोणाला पाहिजे? तुला नाही पाहिजे? चल ग. आणि येऊ. तर प्लेटमध्ये वाढून दिलेलं आहे. आणिला पीस नाही भेटलेलं आहे. ती पीस खात नाही ना, म्हणून तिला नाही दिला. मी फक्त तुला बी लिंबू. कांदा आहे, लिंबू आहे. आता जेवायला बसतो आम्ही. चला स्टार्ट करूया. चला तर मित्रांनो, या जेवायला. बसते जेवायला. आणि वेटिंगला आहे. हा टेस्ट करून बघ ना कशी झाली बघ. बिर्याणी कशी आली. गरम आहे. गरम आहे. चेक करून बघ. गरमागरम. तर चला मित्रांनो, जेवायला या तुम्ही पण.